नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो. सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की सध्याच्या कंडिशनला आता 100% थांबवा या ठिकाणी तुरीची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा. पण सध्याच्या कंडिशनला आपल्याला या ठिकाणी तूर विक्री का थांबवावी लागेल आणि याच्यामुळे सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी कशा पद्धतीने होणार फायदा, याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. बघा मित्रांनो, सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की सध्याच्या कंडिशनला आता 100% थांबवा देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या तुरीची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा. पण सध्या जर आपण या ठिकाणी तुरीची विक्री थांबवली तर कशा पद्धतीने आपला फायदा होऊ शकतो आणि मग यानंतर तुरीची विक्री नक्की कधी करायची याबद्दल सुद्धा घेऊयात आता या ठिकाणी अधिक माहिती. जर आपण सध्याच्या कंडिशनला बघितलं तर तुरीची आवक ही थोड्याफार प्रमाणात होत आहे. 15 जानेवारी नंतर संपूर्ण देशांतर्गत बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तुरीची आवक वाढणार आहे. याच्यामुळे तुरीचा बाजारभाव हा आपल्याला 7,000च्या आसपास किंवा त्याच्याही खाली जाताना दिसू शकतो. यंदाच्या वर्षी सरकारने दिलेला जो हमी भाव आहे तो आहे 7,550. याच्या खाली तर तुरीचा बाजारभाव अवकेच्या दबावामुळे त्या ठिकाणी जाणार. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की यावर्षी सुद्धा जेवढी आपल्याला तुरीची आवश्यकता आहे याच्यापेक्षा कमी तुरीचं उत्पादन आणि होणारी आयात राहणार आहे. म्हणजे अवकेचा दबाव आहे तोपर्यंत तुरीचा बाजारभाव दबावात राहणार, पण अवकेचा दबाव कमी झाला की तुरीच्या बाजारभावात 100% या ठिकाणी तेजी येत जाणार. म्हणजे जर आजच्या कंडिशनला बघितलं, जर तुरीचा बाजारभाव 7,000 असेल तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की 3 महिन्याचा हा अवकेचा दबाव असतो. अवकेचा दबाव कमी होत गेला तर एप्रिल महिन्यापासून तुरीच्या भावात सुधारणा होईल. मी एवढं मान्य करील की मागच्या वर्षी जेवढी तेजी आली, भाव 12,500पर्यंत पोहोचला, एवढं तर काही होणार नाही. परंतु तुरीचा बाजारभाव जो आहे तो 9,500पर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे आज तूर विक्री थांबवली आणि 3-3.5 महिन्यानंतर विक्रीचा घेतला निर्णय तर नक्की 2,000 ते 2,500 रुपये प्रति क्विंटल आपला इथं फायदा होणार. याच्यामुळे म्हणतोय मित्रांनो की सध्या 100% आपण तुरीची विक्री थांबवावी, ज्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार फायदा. भविष्यात तुरीचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.